सर नमस्कार. नमस्कार जी, बोला राहुल. सर डायबिटीज असणाऱ्या मुलीसोबत लग्न करू शकतो का? आणि अच्छा. केले तर प्रेग्नन्सी होते का? याविषयी माहिती पाहिजे होती. नक्कीच बरं. राहुल. मला एक ॲडिशनल अतिशय तुम्हाला हां, प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे मुलाला डायबिटीस आहे का मुलीला, का दोघांनाही? मुलीला आहे मला वाटतं. मुलीसाठी म्हणताय स्पेशली, नाही का? ठीक आहे. मुलासाठी पण सांगतो ना मग मी. हो, हो. आपला मला वाटतं हा विषय हां. झालाच आहे. तरी पण नक्कीच. महत्वाचं का, की ठीक आहे तुम्हाला माहित आहे पार्टनरला डायबिटीस आहे, मला नाहीये. हं, मग करू शकतो का? सांगूया आपण ते. नक्कीच. एक तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट, की एक तर ते लपवून ठेवायचं नाही. का? कारण हे बघा, तुम्ही विचार करा, की लग्नानंतर ही गोष्ट माहीत पडली आणि तुम्ही जर त्याला म्हटलं, की आम्हाला न सांगता अशा गोष्टी झाल्या, मग डायव्होर्सपर्यंत केस जाते. दुसरा भाग काय येतो या ठिकाणी, तुम्हाला जर डायबिटीज पार्टनर असेल, तर तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. का? कारण एक अभ्यास झालेला आहे कॅलिफोर्नियामध्ये, ज्या ठिकाणी, की माझ्या पार्टनरला डायबिटीज आहे, त्याची मी काळजी कशी घेऊ? त्याला चक्कर येईल का? त्याला पुढं मोठं जाऊन झाल्यानंतर मुलं होतील का? असा कुठलाही प्रॉब्लेम येत नसतो. तुमची जर लाईफस्टाईल चांगली ठेवली, तुम्हाला मुलंही होतील. त्याचबरोबर तुम्हाला सेक्शुअल लाईफ देखील एन्जॉय करता येईल. त्यामुळं असा पार्टनर असेल, त्याला कोऑपरेट करा. त्याला तुम्ही मिळतं-जुळतं घ्या. कारण लग्नानंतर झालं तर काय कराल काय हो? करणार तुम्ही? मग तुम्ही म्हणू शकता का, नाही आता तुला डायबिटीज झाला, तू जा घरी. हां, आणि समजा मग स्त्री जर म्हणली तुम्हाला डायबिटीज झाला, तुम्ही तुम्ही कुठं पण. जा? म्हणून हे बॅलन्सिंग आहे. घाबरायचं नाही, पण काळजी नक्कीच घ्यायची हां, असते. म्हणजे